सुद्धा जर मराठा समाजाचे असतील तर त्यांना सुद्धा कळकळीची विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन सहभागी व्हावं, जेणेकरून तुमच्या गावामध्ये जर आणि तुम्ही आंदोलन किंवा रस्ता रोको करत नसताल या ठिकाणी तुम्हाला आणि हा जो काही सहभागी होण्याचा आणि भाग्य लाभलाय त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी येऊन सहकार्य करायचा किंवा या ठिकाणी आपला जो काही आणि संघर्ष सुरू आहे, आपली जे काही भीड आहे, आपली जे काही आणि जास्तीत जास्त पद्धतीने आम्ही आणि जे काही मराठा बांधव या ठिकाणी येऊन एकत्र आपली एकजूट आहे असं आपल्याला दाखवून द्यायचं आहे। तरी जिकडे तिकडे बसलेले जे कोणी असतील त्या सर्वांनी या ठिकाणी येऊन आणि आपला जास्तीत जास्त सहभाग, जास्तीत जास्त जो काही आणि मोह आहे हा आपण सरकारला दाखवून द्यायचा आहे। इकडे वाहन थांबलेले आहेत, सगळे रास्ता रोको करण्यात आलेला आहे आणि प्रचंड मोठी गर्दी, इथं वाहनाची रांग लागलेली आहे। इथं आपल्या सोबत मराठा बांधव आहेत एक दोन। रास्ता रोकोचं आंदोलन करण्यात आलेलं आहे मराठा समाजाच्या वतीनं। गाड्याचे ताफा लागलेला आहे, पाहू शकता तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये गाड्या। आता इथं पर्यायच नाही त्यांच्याकडे, काय करावं। मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मराठे गप बसणार नाहीत, याचा चपराक आता सामान्य लोकांना पण बसत आहे। आणि गाड्या इकडे अडवण्यात आलेल्या आहेत, त्यासोबत इकडे भरपूर गाड्या चारी बाजूने कोंडी करण्यात आलेली आहे। एकही वाहन पुढे जाऊ दिलं जात नाही, रोडवरती वाहनं लावून लोक गाड्या सोडून निघून गेलेली आहेत। पाहू शकता तुम्ही इकडे सगळं कडेकोड बंद करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या वतीनं। वाहनाची रांग लागलेली आहे, अक्षरशः लोक त्रस्त होऊन गेलेले आहेत। पण लोकांना पण 11 ते 1 तंतोतंत पालन केलं जाईल। काय मराठा एक मराठा लाख मराठा। रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे, छत्री लावून लोक रोडवरती बसलेले आहेत। इकडे मराठा बांधव धामणगाव आलेले आहेत।